मिरजेत अंमली पदार्थ विरोधात विद्यार्थ्यांची भव्य रॅली संपन्न. तरुण पिढीसमोर अंमली पदार्थ हे मोठे आव्हान. अंमली पदार्थ विरोधी लढ्यात सगळ्यांनी सहभागी व्हावे, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचे आवाहन. मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या जागतिक अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान 2026चा समारोप आज मिरज शहरात अत्यंत उत्साहात आणि भव्य रॅलीने झाला. या अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या घोषवाक्य आणि पोस्टर स्पर्धेत मिरज उपविभागातील 54 शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि या अभियानाची सांगता मिरज शहर पोलीस ठाणे ते बालगंधर्व नाट्यगृह या मार्गावर काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने झाली. रॅलीनंतर विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ विरोधी शपथ घेतली आणि या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले आणि देश अंमली पदार्थ मुक्त करण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगुले, ग्रामीण पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ आणि गांधी चौकी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. आजच्या तरुण पिढीसमोर अंमली पदार्थ हे सर्वात मोठे आव्हान आहे. हे संकट मुळापासून उखडून टाकण्यासाठी केवळ पोलीस प्रशासन पुरेसे नाही, तर या अंमली पदार्थ विरोधी लढ्यात समाजातील प्रत्येक घटकाने आणि नागरिकाने सक्रिय सहभागी होणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केलं आहे. उद्या जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन आहे. त्यानिमित्ताने अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान हे मिरज शहरामध्ये मिरज उपविभागामध्ये करण्यात आलेलं आहे. ज्याच्यामध्ये 54 शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांनी घोषवाक्य आणि पोस्टर्स बनवले, ज्याच्यातली चांगली पोस्टर्स निवडून त्याच्यामध्ये बक्षीस देण्यात आलेलं आहे. उपक्रम हाच होता की बालगोपाळांमध्ये जे देशाचं भवितव्य आहे त्यांच्यामध्ये अंमली पदार्थांच्या विरोधी एक मत तयार व्हावं, त्यांच्यामध्ये अवेअरनेस तयार व्हावा आणि हाच एक उद्देश होता. कारण अंमली पदार्थ हे मला असं वाटतं की येणारं सर्वात मोठं मानवी समुदायासमोरचं चॅलेंज आहे. कारण हल्ली ड्रग्ज बनवणं, विकणं, डार्क वेट असेल, नेट असेल, या गोष्टींमुळे सोपं झालंय आणि त्याच्याशी जर फाईट करायची असेल तर आपल्याला सगळ्यांनाच याच्यामध्ये सहभाग करायला लागेल. या उद्देशानेच हा उपक्रम, एक चांगला उपक्रम हा मिरज विभागातर्फे घेण्यात आलेला आहे. या निमित्ताने आव्हान करतो की सगळ्यांनी नो ड्रग्ज, म्हणजे कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही प्रकारच्या ड्रग्जपासून, सेवनापासून अलिप्त राहावं, या संदेशासहित हा एक घेऊन आलेला आमचा अभियान आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.